काही वस्तू बनवली तिचा पुरेपूर वापर करणे हा सर्वसामान्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. तसंच झालं. शिवण्याला पेन होल्डर बनवलं होतं, त्याचा वापर मी कंगवे ठेवण्यासाठी ठेवला. त्याचा कंगवा होल्डर बनवला. शिवण्याला शाळेत जायचं होतं. खाली आली मला घाबरवण्यासाठी, पण मीच तिला घाबरवलं. शिवण्याला शाळेत सोडलं. श्लोकला घेतलं. श्लोक उशिरा सुटणार होता. ऊन खूप होतं. म्हटलं आम्हाला उसाचा ज्यूस प्यायचा आहे. चला म्हटलं करूया पार्टी. चौघांनी 4 उसाचे रस घेतले. मस्तपैकी पिऊन घेतले. त्यांचा काय जोक झाला मला काही कळलंच नाही. घरी येताना पावभाजीची गोष्ट सांगायला लागला. पावभाजी कशी संपली तर काय झालं? पाव संपले का? हे लोकांनी एक तर पावाला खाल्ली माझी पाव खाल्ले. त्याच्यानंतर आहे का आले भाजी खायला लागली. भाजी खाता भाजी खाता शर्टावरती सांडली. मम्मी ओरडते आधीच कारण सांगायचं. शिवण्याला घेतलं. जा घेऊन ये. मग का कोणी घेतलं काय तिला शाळेतून घेतलं. तिचा इरेजर हरवला. ती लागली सांगायला. नंतर ना बाटलीत पाणी उरलं होतं. मला वाटलं जास्त असेल. म्हटली झाडाला टाकते. चालेल म्हटलं टाक. थोडंच पाणी होतं. चालायचं. नंतर ना मीटिंग होती बचत गटाची. गार्डन मध्ये बसलो होतो. म्हटलं अजून जरा वेळ बसलं तर हे मच्छर काय आपल्याला ठेवायचे रे. जेवढं नवऱ्याचं रक्त पिलोय ते सगळं हेच पिऊन घेतील की काय. चला म्हटलं लवकर घरी आलो. नानांनी छान अशा किटकेट दिल्या होत्या. एक श्लोकला, शिवण्याला, एक मला आणि यांना. आई बापासाठी लेकरू किती मोठं झालं तरी लहानच असतं. मेथीची भाजी करायची होती. मी मेथीची भाजी निसत होते. श्लोक बोलला थांब मी मदत करतो. मी पण शिकून घेतो. चालेल बोललं. मदत मलाही हवीच आहे. तो निसत होता तेवढ्यात नीताताई आली. नीताताईलाही कामाला लावलं. थांब म्हणलं तुम्हाला चहा करते. तेवढी भाजी निसा. चहा दिला. दोघांनी छान भाजी निवडून घेतली. आणि आज संध्याकाळी यांनी ही कॉफी आणली होती. तुम्हाला माहिती आहे का ही कॉफी कशी करतात? माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.